तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी नाशिकच्या सटाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। तसंच तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत। 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन कोकाटेंनी दिलं। केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी ठरवलेले जे काही निकष आहेत त्या निकषाच्या आधारे काही मदत शेतकऱ्यांना करता येते, परंतु मदत किती नुकसान, कोणाचं किती नुकसान झालेलं आहे त्यावर सर्व अवलंबून आहे। 100% नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी चांगली मदत केली गेली पाहिजे। थोडं नुकसान झालं, 30% नुकसान असेल तर मग ते नॉन फॉर्मनी केलं तरी चालेल। असं काही त्यामध्ये करता येतं का हे सगळं तपासून पाहू आणि निर्णय घेऊ। पंचनामे लवकर जातील, 8-10 दिवसाच्या आतमध्ये कधी कशी मदत मिळेल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू। लाखाच्या आसपास या शेतकऱ्यांचं मोठं प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं आहे आणि आता आमच्या महसूल विभागाकडनं किंवा कृषी विभागाकडनं त्यांच्याकडनं माहिती घेतली असता त्यांनी फक्त 7,000 हेक्टरवर नुकसान झालं असं निदर्शनास आणून दिलं। माझी खास करून कृषी मंत्र्यांना मी एक पत्र दिलं, त्यांना सांगितलं की आमच्या या तालुक्यात 90,000 हेक्टर कांदा लागवडीखाली आहे, त्याच्या जवळजवळ 40,000 हेक्टरवर हे नुकसान झालं आहे। तर सर्व 40,000 हेक्टरवरील सर्व शेतकऱ्यांचा पंचनामा करावा।